यूपी बिहारमध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीसोबत भांडण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी आपल्याला एखाद्या हत्याराची गरज नाही. आपल्याला गरज आहे फक्त एका क्षुल्लक कारणाची. आणि हे मी का म्हणतोय हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेलच. उत्तर प्रदेशमधील गाजीपूर येथे 2 जूनला खूप जास्त वारे वाहत होते. जसं काही वादळ सुरू होतं, त्यामुळे कोणताही कचरा, कुठलाही कचरा इकडे तिकडे उडत होता आणि पडत होता. आणि त्यातच दिलदार नगर मधील रामजी यादव यांच्या घरातून संध्याकाळी 6च्या सुमारास एक कागदाचा तुकडा उडून शेजारी राहत असणाऱ्या फेरू यादवच्या घरावर पडला. आणि फेरू यादव हे बघतो आणि त्याला असं वाटतं की रामजी यादवने हा कागदाचा तुकडा काहीतरी भूत प्रेत करून, काहीतरी करणी करून आपल्या घरावर टाकला. त्यामुळे आपल्या घराचा नाश होईल, आपल्या घराचा विनाश होईल. आणि यामुळे तो बाहेर येतो आणि रामजी यादव सोबत शिवेगाळ करायला सुरू करतो. या दोघांमध्ये भांडण इतकं जास्त वाढतं की याचं रूपांतर हाणामारीत होतं. या हाणामारीमध्ये 2 घरातील स्त्रिया सुद्धा एकत्र येतात आणि खूप जास्त भांडण करतात. आणि तिथे खूप मोठा राडा सुरू होतो. आणि या राड्यामध्ये, या हाणामारीमध्ये रामजी यादव यांचा मुलगा चेतन यादव गंभीर जखमी होतो आणि त्याला ताबडतोब एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येते. पण त्याची परिस्थिती बघून त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये टाकण्यात येते. एक हॉस्पिटल ते 2 हॉस्पिटल त्याला कोणीही घेत नाही. मग त्याला ताबडतोब वाराणसीच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करता येते. पण तिथे चेतन त्याचा शेवटचा श्वास घेतो आणि त्याचा मृत्यू होतो. गावात आल्यानंतर खूप जास्त राडा सुरू होतो, खूप जास्त परत एक गोंधळ सुरू होतो. त्यानंतर तिथे पोलीस येतात आणि रामजी यादव यांच्या सांगण्यानुसार गुन्हा दाखल करून आता अधिकचा तपास पोलीस करत आहेत. आणि यामध्ये मानता येईल की अंधश्रद्धा, गैरसमज आणि अज्ञानामुळे आज एका व्यक्तीचा जीव गेला. आणि आता या दोघांच्या हाती पश्चातापाशिवाय काही नाही. रामजी यादवने त्यांचा मुलगा गमावला आणि फेरू यादव आयुष्यभरासाठी जेलमध्ये खडी फोडायला गेला आहे.